बऱ्याच जणींना पिरियड क्रॅम्प्स होतात. पिरियड्स मध्ये दुखणं हे जरी कॉमन असलं तरी हे नॉर्मल नाही. पिरियड्सच्या दिवसात प्रोस्टाग्लॅन्डिन हे हार्मोन रिलीज होतं आणि हेच हार्मोन युट्रसच्या कॉन्ट्रॅक्शन साठी मदत करतं आणि ब्लीडिंग व्यवस्थित होतं. पण खरा प्रॉब्लेम तिथे निर्माण होतो जेव्हा प्रोस्टाग्लॅन्डिन हे जास्ती रिलीज होतं. इन्फ्लमेशनमुळे हे डिस्टर्ब होतं. पुरेशी झोप न होणं, स्ट्रेस ह्यामुळे कॉर्टिसॉल हे राईज होतं. कॉर्टिसॉल हे बाकीचे सगळे हार्मोन्स डिस्टर्ब करतं. हेल्दी फॅट्स जसं की बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, जवस ह्यामध्ये हेल्दी फॅट असतं आणि हेल्दी फॅटमुळे चांगले हार्मोन्स रिलीज व्हायला मदत होते. तुम्ही रिफाइंड ऑइल पूर्णपणे बंद करायची गरज आहे. त्यातून पॅकेज्ड फूड सुद्धा पूर्णपणे बंद करा आणि चांगल्या प्रकारचं तूप तुमच्या आहारामध्ये निश्चित ठेवा. पिरियड्सच्या दिवसात चॉकलेटचं क्रेविंग होतं, पण लक्षात ठेवण्याची गरज आहे की ह्या चॉकलेट मधली जास्तीची साखर ब्लोटिंग निर्माण करणार आहे आणि इन्फ्लमेशन क्रिएट करणार आहे. हे अगदी चुकीचं आहे की पिरियड्सच्या दिवसात अगदी आराम करायची गरज आहे. रेग्युलर स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या एक्सरसाइजमुळे पिरियड क्रॅम्प्स हे रिड्यूस झालेले आहेत, पूर्णपणे गेलेले आहेत. हे रील त्यांना शेअर करा ज्यांना पिरियड क्रॅम्प्स आहेत आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी मला फॉलो करा.